हॅलो महाराष्ट्र, आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. काही क्षण असे असतात जे परत कधीच येत नाही, पण फोटो आणि व्हिडिओच्या रूपात ते आपण आपल्या हृदयात कायम जिवंत ठेवू शकतो. आजचा हा प्रवासही तसाच आहे. चला तर मग सुरुवात करूया आमच्या या सुंदर प्रवासात. तर आज आम्ही आलेलो आहोत फोटोशूटसाठी. माझ्या बाळाचा आज वारकरी थीमवर फोटोशूट करायचं होतं. स्टुडिओमध्ये पोहोचल्यानंतर सर्वात आम्ही आधी बाळाचे काही नॉर्मल फोटो काढले, जेणेकरून त्याच्या या छोट्या वयाच्या गोड आठवणी कायम जपता येतील. जंगल थीम निवडली होती आम्ही. आणि मग सर्वात जास्त मी वाट पाहत होते वारकरी थीमची, कारण ह्या थीमवरती काही रिस्पॉन्सच करत नव्हती, हसतही नसायची. मग तिचे 1-2 फोटो असेच आम्ही रँडमली क्लिक केले, ज्यात ती अजिबातच हसलेली नाही आहे. फक्त बघायची आमच्याकडे आणि असं रडवलेला चेहरा करायची. त्यानंतर आम्ही वारकरी थीमसाठी सुरुवात केली. तर सर्वात आधी तिचे कपडे चेंज करून घेतले. त्यानंतर आम्ही बाळाला गंध लावला आणि गंध लावताच बाळाच्या चेहऱ्यावर एक खूप छान असं निरागस हसू आलं. ते पाहून आम्हालाही खूप हसायला आलं. त्यानंतर आम्ही तिला पंचा बांधला आणि आमचं छोटंसं बाळ अगदी खऱ्याखुऱ्या वारकऱ्यासारखं दिसू लागलं. पण आता फोटोशूट वाटतं तितकं सोपं नव्हतं. बाळ एका जागी काही बसवत नव्हतं. बराच वेळ खेळवत, समजावत आणि प्रेमाने तिला आम्ही खाली बसवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती काही वेळेला बसवतच नव्हती. आणि मग थोड्या वेळानंतर आम्ही तिला असंच ट्राय करून खाली बसवलं आणि त्यानंतर काहीतरी जादूच झाली. बाळाने एकापेक्षा एक सुंदर पोज द्यायला सुरुवात केली. त्या सुरुवातीमध्ये ती छान असं रांगतही होती आधी, आणि त्यानंतर आम्ही मग तिला असं विणा वगैरे बाकीचे वाद्य हे सर्वांसमोर तिचे फोटो काढण्यासाठी तिला बसवलं. तर विणा काही तिला आवडला नाही. मग गीता देऊन बघितली, तर तिने गीतेसोबत काही 1-2 फोटो छान क्लिक करूही दिले. मग त्यानंतर आम्ही तिला परतही विणा दिला, पण तरीही तुला तो विणा आवडतच नव्हता. मग आम्ही तो काढून ठेवला, बळजबरी नको म्हणून. मग विणा साईडला ठेवून दिला. त्यानंतर मग आम्ही तिचे पेटीसोबत काही पेटी वाजवतानाचे फोटो घेण्याचं ठरवलं. काही व्हिडिओ क्लिप्सही घेतल्या, जे की तिने खूप छान रिस्पॉन्स दिला. खूप छान हसली, बसली. त्यानंतर टाळही वाजवत होती अधूनमधून, आणि मग ते अजूनच भारी वाटायला लागलं. आणि आता वेळ होती ती म्हणजे फोटो सिलेक्ट करण्याची. तर इथे तिचे खूप छान छान काही फोटो आले होते. तर मग आम्ही ते पाहिले आणि त्यातले सगळेच फोटो आम्हाला खूप आवडले होते. आणि खरंच फोटो निवडणं हे खूप अवघड काम आहे, कारण सगळेच फोटो आपल्याला आवडतात. चला तर मग मी तुम्हाला फोटो दाखवते. मला कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले. जर हा व्हिडिओ आणि आमच्या बाळाचं हे निरागस हास्य तुम्हाला आवडलं असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि फोटो कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा सुंदर आठवणींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल.